14 एप्रिल 2025 भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, कायदेतत्त्वज्ञ आणि सामाजिक क्रांतीचे अग्रदूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती। 1891 साली मध्य प्रदेशातील महू या लष्करी छावणीमध्ये जन्मलेला हा बालक म्हणजेच भीमराव पुढे चालून कोट्यवधींच्या आयुष्यात दीपस्तंभ ठरणार आहे हे कोणालाही माहिती नव्हतं। पण जन्मताच लादलेलं अस्पृश्यतेचं कलंकित ओझं बाबासाहेबांनी शिक्षणाच्या अस्त्राने फोडलं आणि इतिहासाचा प्रवाहच वळवून टाकला। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांचं अमर वाक्य आजही प्रत्येक वंचित आणि शोषित संघर्ष करणाऱ्या व्यक्तींच्या हृदयात क्रांतीचे बीज रोवते। त्यांनी केवळ पुस्तक वाचले नाही तर काळाची पानंही लिहिली। कोलंबिया विद्यापीठापासून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पर्यंत शिक्षण घेऊन भारतात परतलेला हा महापुरुष स्वतःचा प्रज्ञेचा उपयोग समाजात उभं करण्यासाठी करतो आणि हेच त्यांचं महत्व आहे आणि महानत्व आहे। 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून लाखो लोकांना आत्मसन्मानाचं जीवनही दिलं आणि ते म्हणाले होते, आय लाईक द रिलीजन दॅट टीचेस लायबिलिटी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी। म्हणजे धर्म म्हणजे अंधश्रद्धा नसून माणूसपणाचा मार्ग असावा हे त्यांनी दाखवून दिलं। भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यांनी लिहिलेली घटना ही केवळ कायद्याची यादी नव्हती, ती होती समतेची शपथ, स्वाभिमानाची गॅरंटी आणि माणूसपणाची खरी ओळख। आजच्या भारतात जर कुणाला मते देण्याचा हक्क आहे, शिक्षण घेण्याची संधी आहे, आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळत आहे तर त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी आणि त्याग आहे। 14 एप्रिल ही केवळ जयंती नाही, ती आहे एका विचारधारेचा जागर। आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनापासून अभिवादन करतो। मनुष्य महान जन्मामुळे होत नाही तर कर्मामुळे होतो आणि बाबासाहेबांनी हे सिद्ध केलं। तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।